नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव नितेश आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी भक्ती यांचा। सकाळी साधारण 9 वाजता भक्ती हॉलवर आली। आल्या आल्या भक्तीने मेकअप करायला घेतला। इकडे पाहुण्यांनी कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली। इतक्यात नितेश हॉलवर आला। सुहासिनींनी नितेशला ओवाळून हॉलमध्ये घेतले। भक्ती मेकअप आवरून पुण्यावाचनाला येऊन बसली। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून घेतले आणि यजमानांची गाठ मारली। त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी भक्तीचे गाणे भरून घेतले आणि लगेच भक्तीला हळद लावून घेतली। त्यानंतर भक्ती नीम सांडायला गेली। बेंजोवाले पण दनादन बेंजो वाजवत होते, त्यामुळे हॉलवर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। इकडे नितेश पुण्यावाचनाला येऊन बसला। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून घेतले आणि यजमानांची गाठ मारली। त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले। लगेच भटजींनी पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी नितेशचे गाणे भरून घेतले आणि लगेच नितेशला हळद लावून घेतली। त्यानंतर नितेश नीम सांडायला गेला। निमाची आंघोळ करून नितेश जानवशाला येऊन बसला। इकडे भक्ती बाशिंग बांधून माळेसाठी तयार होत होती। इकडे भक्तीच्या आईबाबांनी नितेशचे पाय धुवून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि नितेशला माळेसाठी घेऊन आले। 2 मंगलाष्टक होताच भक्ती पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देव ब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। त्यानंतर भक्तीच्या आईबाबांनी नितेश आणि भक्तीच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी नितेशला दिली। भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। नितेशच्या बहिणीने पहिली गाठ मारली। दोघांनी तिला गाठ मारल्याचा मान दिला। त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून नितेशने भक्तीला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। भक्तीच्या भावाने नितेशचा कान करकचून पिळून घेतला। दोघांनी त्याला कानपिळीचा मान दिला। त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर नाव बदलून नितेशने भक्तीच्या कानात नवीन नाव सांगितले आणि एकमेकांना साखर भरवत दोघांनी तोंड गोड केले। त्यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर दोघे कपडे बदलायला गेले। कपडे बदलून आल्यावर पाहुण्यांनी दोघांना वाजत गाजत रिसेप्शनला घेऊन आले। त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले।
त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहून ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले. रिसेप्शन झाल्यावर दोघे जेवायला गेले. एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली. जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले. तर असा हा सुंदर विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. नितेश आणि भक्तीला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असंच झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.